प्रॉपर्टी 40 लाखाला विकली पण टॅक्स मात्र 50 लाखावर भरावा लागला, असं कसं? इन्कम टॅक्समध्ये एक डेंजरस रूल आहे, सेक्शन 50C. जर तुम्ही तुमची प्रॉपर्टी तिच्या स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीत विकली तर ती स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूच तुमची डीम्ड सेल व्हॅल्यू मानली जाते. समजा एखादं घर 40 लाखांना विकलं पण गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डनुसार त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 50 लाख आहे, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय म्हणेल की तुम्ही ते घर 50 लाखांनाच विकलंय आणि तुमचा कॅपिटल गेन टॅक्स त्या 50 लाखावर कॅल्क्युलेशन होणार. म्हणजे जो मधला 10 लाखाचा डिफरन्स आहे त्याचा टॅक्स फुकटचा सेलरच्या अंगावर पडतो. पण यात एक छोटीशी सवलत आहे. जर हा ॲक्च्युअल सेल प्राईस आणि स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूमधला डिफरन्स 10% असेल तर सेक्शन 50C लागू होत नाही. याला सेफ हार्बर रूल म्हणतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू खरोखरच मार्केटपेक्षा खूप जास्त आहे तर तुम्ही व्हॅल्युएशन ऑफिसर म्हणजे DVOकडे रेफरन्स देऊ शकता. त्यामुळे लक्षात ठेवा, अंडर व्हॅल्यू सेल करून टॅक्स वाचत नाही, उलट टॅक्स वाढतो. कुठलीही डील फायनल करण्यापूर्वी स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू नक्की चेक करा. अशा स्मार्ट टॅक्स प्लॅनिंगसाठी आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.